ए संपलं काय जगात. कोण बायको कोण बायको. आता समजा मी मेलो समजा, मरणार नाही लगेच, मेलो. माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही, तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार. बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं फाडील, डोळे पांढरे करील, काय बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार. मेलोय मी आणि पाणी पिती ती. काय बोलायचं, मी उताना पडलोय मरून आणि बाया तिला वारं घालतात. ही सगळी नाटकं आहेत. हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही. ज्ञानेश्वरीन गाथा जो माणूस नित्यनेमानं वाचतो ना, तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही. ही पागल माणसाची काम आहे. आणि मग 2-4 बायाने तिला धरणार, ती रडणार, बांगड्या फाडणार, थोबाड झोडणार, लुगडं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार, मी गेलो ना. मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याशी बायको म्हणते घाई नका जाऊ, पाहुणे येता बराच टाईम होईल, 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला आणि मग मला मग माया अंत्यवी तिला आले, हे निडवास हे. मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुचिडं झालं माझ्या अंगाला, गुचिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं मला आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, मी मोकळात बसलो झालो. मग आंघोळ घालणार, मग महापर्या मला नवे कपडे घालणार. मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा चिटकावणार. मग माझं पोरगं मडकं हातात धरणार, बाबा माझ्या मागे या, तुम्हाला काय रस्ता माहीत नाही, इकडं तिकडं जाल या. मग माय बायको रडायचं बंद करणार. 2-3 बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लय रांगड होतं ग, लय रांगड. मग मला सरणा उठणार. मग माझ्या उराव थापल्या नाही, मोठाली रांडक माया उराव ठेवणार. लाकडं कोणती माहिती का माया उराव, जी फोडणाराला फुटत नव्हती. ती वंडके माया बोकांडी ठेवणार. मग ठेवणारे भाऊबंद आनंदात ना, इथं ठेव, इथं जळत नाही लवकर, एक इथं ठेव ठुलं. आणि मग मला पेटवणार. मी काय पेटानं. मग टायर वापरणार. टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही. मग मीठ फेकणार, हे मग मिठानं जळालं. मग तूप आणणार. पोळीला तूप नव्हतं रे, मला पोळीला तूप नव्हतं. पोळ्याच्या दिवशी बायकोनं पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला, पण तूप नाही दिलं रे. आणि हे भाऊबंद नालायक, पिशा फुगल्या, फेक टाक अजून टाक. नालायक सुरीनं नव्हते फुडीत रे. मग मी पेटलो, आगली आग मला. आले घरी सगळे. मग भाऊबंद आले भाकरी घेऊन. कडू घास काढायचा ना, मी गेलो ना. इतके नालायक भाऊबंद, 1 दिवस 2 भाकरी घेऊन आले आणि 10 दिवस माझ्या घरी जेवाय आले. अरे माझ्या घरी का सप्ताह बसलाय का नालायक हो, तुम्हाला काय लाजा बिजा वाटत आहे का नाही. काही थोपाडवा शिदन चालले जेवायला आमच्या घरी. भाकरी आणल्या 1 दिवस म्हणजे मा बापही गेला, 1.5 पोतं बाजरी गेली. अरे उलट तुम्ही म्हणायचं बा, ही तुम्हाला 25 किलो साखर राहू द्या, 5 किलो पावडर राहू द्या. एखादा ती नालायक 1च दिवस भाकरी घेऊन आली, 10 दिवस आमच्या घरी जेवायला. येळभर त्यांची कामं करायची आणि जेवाय आमच्या घरी. बरं आल्यावर झक मारायची, गप्प बसायचं. आवडलं नाही कान भाड फोडेन, पळ घरी. कशाला ते कोणी आणले त्या पद्धती.
आता आपल्याकडे पद्धत आली, ज्या घरात माणूस मिळाला ना त्या घरात अख्या गावात जेवायला जायचं संध्याकाळी. मरल ना एखादं गरीबाचं घर, तुम्ही दिवस काढायला गेले, तुम्हाला काय म्हातारा गेला म्हातारा गेली त्यात काय गेलं तुम्हाला? बरं खरंच सांगा, तुम्ही म्हाताऱ्या म्हणून जेवायला जाता? अरे ही लबाड जनता आहे, यांच्या काय नादी लागत आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत,